लाल किल्ल्यावरून मोदींनी घोषणा केल्या आणि इकडे रामदेव बाबा प्रचंड भडकले. हो, तेच रामदेव बाबा जे नेहमी भाजपचं, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचं कौतुक करत असतात. पण 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून काही घोषणा केल्या. त्या भाषणामधून मोदी यांनी दिमागी नक्षलवाद असे शब्द वापरले. यानंतर मात्र रामदेव बाबा तुटूनच पडले. थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावरती लोक म्हणू लागलीत, आता वातावरण बदललंय म्हणून रामदेव बाबा देखील बदललेत. पण रामदेव बाबा नेमकं बोलले तरी काय? चला तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. सर्वात अगोदर पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून काही मोठ्या घोषणा केल्या. या घोषणानंतर सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदी यांनी त्याच किल्ल्यावरून अगोदर भरपूर घोषणा केल्या होत्या, पण त्या घोषणा पूर्ण झाल्यात का? आता लाल किल्ल्यावरून मोदी म्हणतात, विद्यार्थ्यांना एआयचं प्रशिक्षण देणार, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस असणार, 5 ते 15 वयोगटातील मुलांना स्पोर्टची ट्रेनिंग देणार, येणाऱ्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना मोठी संधी मिळणार आणि 2036-47 मध्ये आपला भारत विकसित भारत देश बनेल. 2022 मध्ये याच लाल किल्ल्यावरून मोदींनी शेतकऱ्यांसाठी सांगितलं होतं, येणारे दिवस हे शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखे असतील. पण तसे दिवस तर आपल्याला ऐकायला मिळाले नाहीत, पण मोदी यांच्या घोषणा नक्की ऐकायला मिळाल्या. पंतप्रधान मोदी आंदोलन करणाऱ्या लोकांच्या विचारावरती बोलताना म्हणाले, दिमागी नक्षल, हिंसा, अराजकता आणि देशाच्या विरोधामधील प्रवृत्ती या शब्दांचा त्यांनी उल्लेख केला. या शब्दावरून त्यांचा स्पष्ट इशारा होता. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन झाले त्यांना उद्देशून हे शब्द बोलले गेलेत. मोदी म्हणतात, आंदोलनाच्या नावाखाली काही लोक देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण रामदेव बाबा यांनी याच मुद्द्यावरती सरकारला आरसा दाखवलाय. रामदेव बाबा म्हणतायत, आंदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक आंदोलनाला अराजकता म्हणून पाहण्याऐवजी त्याच्या पाठीमागची अगोदर तुम्ही कारणं समजून घ्या. अगोदर देशामधील समस्या सोडवा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि नंतर विद्यार्थ्यांना तुम्ही अराजकता पसरवतात असं म्हणा. स्वतः काही करायचं नाही आणि विद्यार्थ्यांवरती, देशातील तरुणांना अराजकता पसरवता असं म्हणतायत. तुम्हाला लाज वाटत नाही का? इथे बाबा रामदेव स्पष्ट म्हणाले, आंदोलनाच्या नावाखाली अराजकता जर कोणी पसरवत असेल, आपण त्याचं समर्थन करत नाही. पण देशामध्ये घपला आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे बाबा, तो अगोदर तुम्ही बंद करा. जर हा घपला भ्रष्टाचार बंद झाला नाही तर हे आंदोलन वाढू शकतो आणि जर सरकारने यामध्ये सुधारणा केली नाही तर मला देखील आंदोलन करावं लागेल, असं रामदेव बाबांनी स्पष्ट सांगितलं. आता प्रश्न असा आहे, रामदेव बाबा केंद्र सरकारवरती जे भाजपचे समर्थक होते त्यांच्यावरती एवढे का भडकले? त्याचं कारण म्हणजे जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं होतं त्यानंतर रामदेव बाबांनी तरुणांवरती एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, हे आंदोलनकर्ते देशाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे, हे योग्य नाही, हे सर्व देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करत आहे. यानंतर देशातील तरुणांनी रामदेव बाबाला चांगलंच फटकारलं होतं. रामदेव बाबावरती टीकाही झाली. रामदेव बाबा हे नेहमी भाजपचेच गुणगान गातात. पण काल पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि त्यानंतर रामदेव बाबांनी आपलं वक्तव्यच बदललं. आता रामदेव बाबाने भाजप सरकारला काय काय इशारा दिला ते देखील ऐका. रामदेव बाबा म्हणाले, आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधामध्ये असंतोष आहे. छोट्या छोट्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये आज विद्यार्थी बाहेर पडतात आणि ते विद्यार्थी स्पष्टपणे सांगत आहेत, आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाहीत, आमच्या शाळेमध्ये वीज नाही, पाणी नाही, शौचालयाची व्यवस्था नाही. कुठे शिक्षक येतात तर कुठे पुस्तक नसतात आणि कुठे पुस्तक असतात तर शिक्षक नसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये प्रश्नपत्रिका फुटतात. जर विद्यार्थ्यांना 12वी मध्ये चांगले मार्क मिळाले तरी देखील पुढे ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना अनेक संघर्ष करावा लागतात आणि काही लोक लाखो रुपये देऊन ती प्रश्नपत्रिका घेतात. म्हणजे गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. रामदेव बाबा एवढंच नाही, सरकारी नोकरीबद्दल देखील सरकारला झापलंय. एवढंच नाही तर रामदेव बाबा यांनी सरकारी नोकरीबद्दल धक्कादायक सत्य सांगितलंय. ते म्हणाले, आज देशामधील कित्येक तरुण पदवीधर आहेत पण त्यांच्याकडे नोकरी नाही. जेव्हा सरकारी नोकरी निघतात तेव्हा एखाद्या संघटना किंवा एखाद्या ओळखीच्या मुलांना पुढे केलं जातं आणि गरीब मुलांना बाजूला केलं जातं. त्या मुलांना त्या जागेवरती भरती केलं जातं. सरकारी नोकरीसाठी 25 लाख 50 लाख रुपये घेतले जातात. या सरकारमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गफले चालू आहेत. अशा भाषेमध्ये रामदेव बाबा यांनी सरकारला झापलं. तर अशा प्रश्नासाठी देशातील तरुणांना आंदोलन करावं लागलं तर देश कसं काय चालणार? पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणामधून देशातील तरुणांना जे आंदोलन करतायत त्या तरुणांच्या विचारसरणीवरती टीका केली. म्हणतायत, दिमागी नक्षलवादी. म्हणजे देशामध्ये जर कोणी सरकार विरोधात आवाज उठवला, सरकार विरोधात कोणी काही बोललं तर तो दिमागी नक्षलवादी आहे.
आज भारतामध्ये एक विचित्र वातावरण निर्माण झाले. देशातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधक पक्ष एकामेकांसमोर असे उभे राहिलेत जणू काही भारत पाकिस्तान एकामेकांसमोर आहेत. विरोधक प्रश्न विचारतायत आणि सत्ताधारी पक्षातील नेते पळून जात आहेत. संसदेमध्ये येत नाही, विरोधकांच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. रामदेव बाबा म्हणतात देशामध्ये विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे, कारण की विरोधी पक्षाने प्रश्न विचारलं तरच लोकशाही जिवंत राहील. फक्त सत्ताधारी पक्षाची मनमानी चालणार नाही. जर सरकारच्या मते सरकारला कोणी प्रश्न विचारला, विरोधकांनी प्रश्न विचारला तर लगेच तुम्ही पाकिस्तानी म्हणतात. रामदेव बाबांनी शेवटचा इशारा दिला, जर सरकारचे गफले आणि गैरप्रकार थांबला नाही तर मलाही तरुणांबरोबर आंदोलनामध्ये उतरावे लागेल. त्यामुळे सरकारकडे आता सुधारण्याचा चान्स आहे. त्यांनी सुधारायला हवं आणि तरुणांचं म्हणणं ऐकायला हवं, कारण की हेच तरुण देशाचं भविष्य असतात. तरुणांना दिमागी नक्षलवादी म्हणू नका. रामदेव बाबांच्या या टिप्पणीनंतर सर्वत्र चर्चा होऊ लागल्या. अचानक रामदेव बाबांना झालं तरी काय? जे भाजपचं गुणगान गात होते तेच आज सरकारच्या विरोधात कसं काय बोलायला लागले? याचं उत्तर आपण अगोदरच दिलं ना. रामदेव बाबाने जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगवेगळ्या प्रकारे नावं ठेवली होती. त्यानंतर देशातील तरुणांनी रामदेव बाबाचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे आता लोक म्हणतात रामदेव बाबा यांच्या बोलण्यामध्ये फरक पडलाय. काही लोक तर असंही म्हणतात आता वातावरण बदलतंय, त्यामुळं जी लोक सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बोलत होती ते आता विरोधकाच्या बाजूने बोलायला लागलीत. आपल्याला या सर्व घटनेवरती काय वाटते? रामदेव बाबा यांच्या बोलण्यावरती काय वाटते? खरंच देशातील वातावरण बदलत आहे का? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.